मानतील नाही. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो विम्याचं हे जे पहिलं तत्व आहे ते म्हणजे परमोच्च विश्वासाचे तत्व होय. लक्षात येते? किंवा त्याला आपण परस्पर विश्वासाचे तत्व असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? परस्पर विश्वासाचे तत्व असं म्हणतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2 नंबरचं तत्व आहे विमा हित तत्व किंवा विमा हिताचे तत्व. त्याला अगदी सोप्या शब्दामध्ये तुम्ही विमा हित तत्व असं म्हणू शकता. काय म्हणू शकता? विमा हित तत्व असं म्हणू शकतो. बघा विमा हित म्हणजे बघा विमेय वस्तूमध्ये विमा घेणाऱ्याचं म्हणजे विमेदाराचं विमेय हित असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? विमा हित किंवा विमेय हित असलं पाहिजे. म्हणजे याचा नेमका अर्थ काय? तर विद्यार्थी मित्रांनो विषय बाब म्हणजे ज्या वस्तूचा आपण विमा घेणार आहोत त्या वस्तूचं त्या मालमत्तेचं जर नुकसान झालं तर विमा घेणाऱ्या व्यक्तीचं आर्थिक नुकसान झालं पाहिजे. विमा घेणाऱ्या व्यक्तीचं काय झालं पाहिजे? आर्थिक नुकसान झालं पाहिजे. म्हणजेच ज्या मालमत्तेचा आपण विमा घेणार आहोत, ज्या संपत्तीचा आपण विमा घेणार आहोत त्या संपत्तीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपलं काहीतरी आर्थिक स्वारस्य असलं पाहिजे. आर्थिक स्वारस्य असलं पाहिजे. असं असेल तरच त्या ठिकाणी तुम्हाला त्या वस्तूचा, त्या संपत्तीचा, त्या मालमत्तेचा विमा त्या ठिकाणी काय करता येईल? तुम्हाला घेता येऊ शकेल. घेता येऊ शकेल. म्हणजे विमे वस्तूमध्ये किंवा विषय बाबीमध्ये विद्यार्थी मित्रांनो विमेदाराचे विमाहित असणे आवश्यक आहे. म्हणजेच ज्या वस्तूचा आपण विमा घेणार आहोत त्या वस्तूला जर नुकसान झालं तर विमा घेणाऱ्या व्यक्तीचं आर्थिक नुकसान झालं पाहिजे. आर्थिक नुकसान झालं पाहिजे. विमा घेणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी आर्थिक तोटा झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? आर्थिक तोटा झाला पाहिजे. तर आपल्याला त्या वस्तूमध्ये विद्यार्थी मित्रांनो विमाहित आहे असं म्हणता येईल. आणि म्हणून बघा विद्यार्थी मित्रांनो या तत्वानुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी विमाहित असते. कारण आपल्या स्वतःचा जर त्या ठिकाणी अपघात झाला, आपल्या स्वतःचं जर त्या ठिकाणी अकाली निधन झालं तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपलं आणि आपल्या कुटुंबियाचं त्या ठिकाणी अपरिमित असं त्या ठिकाणी काय होतं? आर्थिक नुकसान होतं. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा हा स्वतःमध्ये त्या ठिकाणी काय असतो? प्रत्येक व्यक्तीचं स्वतःमध्ये विमाहित असतं. काय असतं? विमाहित असतं. आणि त्याच पद्धतीनं बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या पतीचं पत्नीमध्ये त्या ठिकाणी विमाहित असतं. पती पत्नीचं आपल्या मुलांमध्ये काय असतं? त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय असतं? विमाहित असतं. पतीचं विमाहित का असतं पत्नीमध्ये? तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जर पत्नीचं दुर्दैवी मृत्यू झाला, तिचा अकाली मृत्यू झाला, तिचा जर अपघात झाला तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्या पतीचं आर्थिक नुकसान होणार असतं किंवा त्याची होणारी जी हानी आहे ती हानी त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पैशामध्ये सांगता येत नाही. बरोबर आहे? आपल्या मुलांच्यामध्ये त्या ठिकाणी आपलं विमाहित असतं. त्याचं कारण जर मुलांना काही दुर्दैवानं झालं तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपली अपरिमित अशी हानी होत असते. आपलं त्या ठिकाणी नुकसान होत असतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो पतीचं पत्नीमध्ये पतीचं पत्नीमध्ये आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पतीचं पत्नीमध्ये त्या ठिकाणी विमाहित असतं. त्याच पद्धतीनं पती पत्नींना आपल्या मुलांमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय असतं? विमाहित असतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या पत्नीचा विमा घेऊ शकतो. पत्नी आपल्या पतीचा विमा घेऊ शकतो. पती पत्नी किंवा वडील आई त्या ठिकाणी आपल्या मुलांचा काय घेऊ शकतात? विमा घेऊ शकतात. कारण त्यांचं त्याच्यामध्ये काय असतं? विमाहित असतं. बघा प्रत्येक व्यक्तीचं आपल्या मालमत्तेमध्ये आपल्या संपत्तीमध्ये विमाहित असतं. कारण आपल्या मालमत्तेचं आपल्या संपत्तीचं नुकसान झालं तर त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपलं आर्थिक नुकसान होणार असतं. आणि म्हणून प्रत्येकाचं आपल्या मालमत्तेमध्ये आर्थिक स्वारस्य असतं. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीचं आपल्या मालमत्तेमध्ये आपल्या संपत्तीमध्ये काय असतं? विद्यार्थी मित्रांनो विमाहित असतं. आणि त्यामुळं आपण आपल्या स्वतःच्या मालमत्तेचा, आपल्या स्वतःच्या संपत्तीचा, आपल्या मोटारसायकलचा, आपल्या चारचाकी गाडीचा, आपल्या वाहनाचा, आपल्या नावावरती असलेल्या आपण त्या ठिकाणी विमा घेऊ शकतो.
कारण त्या विमे वस्तूला जर नुकसान झालं तर त्यामुळं पर्यायानं कोणाचं नुकसान होणार आहे? आपलं नुकसान होणार आहे. आणि म्हणून त्यामध्ये आपलं काय असतं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो? विमाहित असते. काय असते? विमाहित असते. बघा त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो बँकेचं कर्जदारामध्ये विमाहित असतं. बँकेचं कर्जदारामध्ये काय असतं त्या ठिकाणी? विमाहित असतं. कारण बँकेनं कर्जदाराला कर्ज दिलेलं असतं, पण दुर्दैवानं जर कर्जदाराला काय झालं तर त्यामुळं पर्यायानं बँकेचं सुद्धा त्या ठिकाणी काय होणार असतं? आर्थिक नुकसान होणार असतं. आणि त्यामुळं बँक कर्जदाराचा विमा घेऊ शकते. बँक काय करू शकते? कर्जदाराचा विमा घेऊ शकते. म्हणजे धनकोचं ऋणकोमध्ये विमाहित असते. कारण जर त्या ठिकाणी कर्जदार मृत्यू पावला, त्याचा अपघात झाला तर त्या ठिकाणी सावकाराचं त्या ठिकाणी काय होणार असतं? आर्थिक नुकसान होणार असतं. आणि त्यामुळं तो कर्जदाराचा विमा त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय करू शकतो? घेऊ शकतो. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो भागीदारी संस्था हा प्रकार तुमच्याकडे झालेला आहे. भागीदारी संस्थेमध्ये भागीदारांची जबाबदारी ही कशी असते? वैयक्तिक आणि सामूहिकरित्या अमर्यादित असते. वैयक्तिक आणि सामूहिकरित्या कशी असते? अमर्यादित असते. म्हणजेच समजा 4 भागीदार आहेत आणि 4 भागीदारापैकी एक भागीदार जर दुर्दैवानं त्या ठिकाणी मृत्यू पावला तर त्याची जी देणी आहेत भागीदारी संस्थेच्या बाबतीत ती देणी इतर तिघांना त्या ठिकाणी फेडावी लागतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो भागीदारी संस्थेमधील भागीदारांचं इतर भागीदारांमध्ये त्या ठिकाणी विमाहित असतं. आणि म्हणून भागीदारी संस्थेचे भागीदार हे इतर भागीदारांचा म्हणजे भागीदारी संस्थेमधील भागीदारांचा विमा घेऊ शकतात. काय घेऊ शकतात? विमा घेऊ शकतात. लक्षात येते? यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की विमाहित म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर विमाहित म्हणजे ज्या वस्तूचा, ज्या मालमत्तेचा, ज्या संपत्तीचा किंवा ज्याचा आपण विमा घेणार आहोत त्या व्यक्तीला, त्या संपत्तीला, त्या मालमत्तेला जर धोका झाला तर त्यामुळं आपलं आर्थिक नुकसान होणार आहे किंवा असलं पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? विमाहित असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो अग्निविमा आणि सागरी विमा यामध्ये विद्यार्थी मित्रांनो विमा घेताना, विमा घेतेवेळी आणि तोटा होण्याच्या वेळी विमाहित असणे आवश्यक आहे. विमाहित असणे आवश्यक आहे. लक्षात येते? म्हणजे विमा घेताना ती मालमत्ता आपलीच असावी आणि ज्यावेळेस तोटा झालेला आहे त्यावेळीसुद्धा ती मालमत्ता काय असली पाहिजे? आपलीच असली पाहिजे. म्हणजे आपलंच आर्थिक नुकसान झालं पाहिजे. तर या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दुसरं तत्त्व या ठिकाणी सांगता येईल की विमाहित तत्त्व याविषयी काय केलेली आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तिसरं तत्त्व आहे नुकसान भरपाईचे तत्त्व. नुकसान भरपाईचे तत्त्व किंवा नुकसान भरपाईचा नियम. तर विद्यार्थी मित्रांनो नुकसान भरपाईचं तत्त्व काय सांगतं? तर विमेय वस्तूला किंवा विषय बाब म्हणून ज्याचा आपण विमा घेतलेला आहे त्या मालमत्तेला, त्या संपत्तीला जर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी नुकसान पोचलं, हानी पोचली तर त्यामुळं नुकसान होतं. आणि हे झालेलं जे नुकसान आहे ते नुकसान विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीनं भरून दिलं जाईल? कशा पद्धतीनं भरून दिलं जाईल याविषयीची माहिती या तत्त्वामध्ये सांगितलेली आहे. याविषयीची माहिती या तत्त्वामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे नुकसान भरपाईचं तत्त्व काय सांगतं? तर विद्यार्थी मित्रांनो नुकसान भरपाई म्हणजे विमाधारकाला अनिश्चित घटना घडण्यापूर्वी तो ताबडतोब ज्या परिस्थितीमध्ये होता त्याच आर्थिक स्थितीत ठेवण्याची हमी होय. हे थोडं किचकट दिलं आहे त्याने. काय केलं? थोडंसं किचकट केलेलं आहे. पण विमाहित तत्त्व म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो विमाहित तत्त्व एवढं सांगतं की विमेदाराचं आर्थिक नुकसान झाल्यानंतर त्याला जी नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई कशी दिली जाईल त्याविषयी सांगणारं तत्त्व म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो नुकसान भरपाईचं तत्त्व होय. नुकसान भरपाईचं तत्त्व होय. मग हे तत्त्व किंवा हा नियम काय सांगतो? तर विद्यार्थी मित्रांनो नुकसान भरपाई देत असताना जीवन विमा सोडून इतर विमा प्रकारामध्ये प्रत्यक्षात झालेलं नुकसान आणि विमा पॉलिसीची रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल
तेवढीच नुकसान भरपाई तुम्हाला कंपनीकडून दिली जाईल. तेवढीच नुकसान भरपाई तुम्हाला कंपनीकडून दिली जाईल. त्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई तुम्हाला दिली जाणार नाही. फॉर एक्झाम्पल, बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एका 4 चाकी गाडी नवीन घेतल्यानंतर त्या गाडीची किंमत एकूण 5 लाख रुपये आहे आणि तुम्ही 5 लाख रुपयेचा विमा घेतला. किती किमतीचा विमा घेतला तुम्ही? 5 लाख रुपये किमतीचा विमा घेतला, ठीक आहे नाही. आणि दुर्दैवानं विमा घेतल्यानंतर 6 महिन्यानंतर गाडीला अपघात झाला. 6 महिन्यानंतर काय झाला? गाडीला अपघात झाला. बघा, अपघात झाल्यानंतर गाडीचं 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालं. गाडीचं नुकसान किती झालं? 1.5 लाख रुपयाचं झालं. तुम्ही घेतलेली विमा पॉलिसी किती रुपयाची आहे? 5 लाखाची आहे. किती लाखाची आहे? 5 लाखाची आहे. मग विमा कंपनी नुकसान भरपाई किती देईल? तर नुकसान भरपाईचं तत्त्व काय सांगतं किंवा हा नियम काय सांगतो? विम्याची रक्कम म्हणजे विमा पॉलिसीची रक्कम आणि प्रत्यक्षात झालेलं नुकसान यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढीच तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाईल. बघा, या ठिकाणी विमा पॉलिसीची रक्कम किती आहे? 5 लाख रुपये आहे. प्रत्यक्षात झालेलं नुकसान किती आहे? 1.5 लाख रुपये आहे. विमा कंपनी तुमच्या गाडीची झालेली नुकसानीची रक्कम 1.5 लाख रुपये एवढीच तुम्हाला भरपाई देते. काय करते? एवढीच भरपाई देते, आहे की नाही. बघा, हेच उदाहरण बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो. विमा पॉलिसीची रक्कम आहे 5 लाख रुपये. म्हणजे तुम्ही गाडीचा 5 लाखाचा विमा घेतला आणि विमा घेतल्यानंतर त्याच्यामधले इंटिरियर डेकोरेशन वगैरे त्याच्यावरती तुम्ही एक 1.5-1.5 लाख रुपये खर्च केला, ठीक आहे. आणि त्या गाडीनं प्रवास करत असताना तुमच्याकडे काही किमती वस्तू होत्या, त्या पण गाडीमध्ये होत्या आणि दुर्दैवानं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो गाडीचा अपघात झाला आणि गाडीचा अपघात झाल्यानंतर गाडी टोटल लॉस झाली. म्हणजे त्या ठिकाणी पूर्णपणे गाडी चेंदामेंदा झाली. गाडी काय झाली? पूर्णपणे चेंदामेंदा झाली. ड्रायव्हर कसा तरी वाचला, ठीक आहे नाही. त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू होत्या, त्या वस्तूंचं सुद्धा नुकसान झालं, ठीक आहे नाही. आणि त्यामुळे टोटल गाडीतील माल ह्या सगळ्याचं मिळून त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ 7.5 लाख रुपयाचं नुकसान झालं. किती रुपयाचं नुकसान झालं? 7.5 लाखाचं नुकसान झालं. तुम्ही विमा कितीचा घेतलेला आहे? 5 लाखाचा, ठीक आहे नाही. कितीचा? 5 लाखाचा. मग आपल्याला नुकसान भरपाईचं तत्त्व काय सांगतं की विमा पॉलिसीची रक्कम आणि प्रत्यक्षात झालेलं नुकसान यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढीच नुकसान भरपाई दिली जाईल. या ठिकाणी विमा पॉलिसीची रक्कम ही 5 लाख रुपये आहे आणि प्रत्यक्षात झालेलं नुकसान किती आहे? 7.5 लाख रुपये आहे. विमा कंपनी तुम्हाला 7.5 लाख रुपये नुकसान भरपाई देणार नाही. त्याऐवजी विमा कंपनी तुम्हाला किती नुकसान भरपाई देणार? फक्त 5 लाख. म्हणजे पॉलिसीची जेवढी रक्कम आहे तेवढीच तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाईल. लक्षात येते? तेवढीच तुम्हाला काय केली जाईल? नुकसान भरपाई दिली जाईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे नुकसान भरपाईचं हे जे तत्त्व आहे किंवा हा जो नियम आहे तो नियम सागरी विमा, अग्निविमा किंवा इतर सर्वसाधारण विमा प्रकारांना काय होतो? लागू होतो. लक्षात येते? म्हणजे प्रत्यक्षात झालेलं नुकसान आणि विमा पॉलिसीची रक्कम यापैकी जी रक्कम कमी आहे तेवढी नुकसान भरपाई दिली जाईल. हा जो नियम आहे तो नियम सागरी विमा, अग्निविमा किंवा इतर सर्वसाधारण विमा प्रकारांना काय होतो? लागू होतो हा नियम. पण हा नियम जीवन विम्याला म्हणजे आयुर्विम्याला लागू होत नाही. आयुर्विम्याला लागू होत नाही. कारण विद्यार्थी मित्रांनो, एका व्यक्तीचा 5 लाख रुपयेचा विमा घेतलेला आहे. किती लाखाचा विमा घेतलेला आहे? 5 लाखाचा विमा घेतलेला आहे आणि दुर्दैवानं त्याचा अपघाती मृत्यू झाला. दुर्दैवानं काय झाला? त्याचा अपघाती मृत्यू झाला. मग अशा वेळेस त्याच्या मृत्यूमुळं त्याच्या कुटुंबियाचं किती नुकसान झालं हे पैशामध्ये मोजता येईल का? हे पैशामध्ये मोजता येत नाही. मानवी जीविताची किंमत ही पैशामध्ये विद्यार्थी मित्रांनो करता येत नाही. आणि मग त्यामुळे आपल्याला असं म्हणता येणार नाही की तुझं प्रत्यक्षात किती नुकसान झाले आणि तुझी विमा पॉलिसी किती रुपयाची आहे त्याच्यापैकी जी कमी रक्कम आहे ती आम्ही तुला देतो असं म्हणता येतं नाही. त्यामुळं हे तत्त्व आयुर्विम्याला किंवा जीवन विम्याला त्या ठिकाणी लागू होत नाही. लक्षात येते? मग या विम्यामध्ये नुकसान भरपाई कशी दिली जाते? तर या विम्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो विमा पॉलिसीची संपूर्ण रक्कम
लाभांश, त्याच्यावरती मिळणारे इतर फायदे या सर्वांसह त्या ठिकाणी विमाधारकाच्या वारसाला काय केली जाते, अदा केली जाते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हा जो नियम आहे नुकसान भरपाईच्या तत्वाचा, की प्रत्यक्षात झालेलं नुकसान आणि विमा पॉलिसीची रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल ती नुकसान भरपाई दिली जाईल. हा नियम या ठिकाणी आयुर्विम्याला किंवा जीवन विम्याला विद्यार्थी मित्रांनो काय होणार नाही, लागू होणार नाही. हे लक्षात घ्या, त्याला लागू होणार नाही. इतर सर्व विमा प्रकारांना मात्र हा नियम काय होतो विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी काय होतो, लागू होतो. बोला पाटील, काय म्हणता? तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे नुकसान भरपाईचं तत्व होतं. मग या नुकसान भरपाईच्या तत्वानंतर विद्यार्थी मित्रांनो 4 नंबरचं तत्व आहे प्रत्यासन तत्व किंवा अधीनतेचे तत्व. प्रत्यासन तत्व किंवा अधीनतेचे तत्व, ठीक आहे. याला आपण भंगार मालमत्तेचं तत्व असं विनोदानं म्हणूया. भंगार मालमत्तेचं म्हणजे तुम्हाला सांगतो ते नेमकं कसं. प्रत्यासनाचे तत्व. बघा, प्रत्यासनाचे हे जे तत्व आहे, हे तत्व विद्यार्थी मित्रांनो सर्व विमा प्रकारांना लागू होतं. सर्व विमा प्रकारांना काय होतं, सर्व प्रकारच्या करारांसाठी लागू आहे. सर्व प्रकारच्या विमा करारांसाठी लागू आहे. बघा, या तत्वामुळं विमाधारकाच्या मालमत्तेच्या हानीमुळं त्याचं जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान विमा कंपनी काय करते, भरून देते. काय करते, नुकसान भरपाई विमा कंपनी भरून देते. पण हे नुकसान भरपाई करून दिल्यानंतर जी मालमत्ता म्हणजे स्क्रॅप मालमत्ता, भंगार मालमत्ता जी शिल्लक राहते, त्या मालमत्तेवर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी विमा कंपनीचा काय होतो, मालकी हक्क प्रस्थापित होतो. किंवा त्या मालमत्तेची जी मालकी आहे ती मालकी विमा कंपनीकडे जाते. लक्षात येते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या मालमत्तेचं नुकसान झालं आणि नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीनं तुम्हाला नुकसान भरपाई दिली, पूर्ण नुकसान भरपाई दिली. जेवढी पॉलिसीची रक्कम होती तेवढी काय केली, तुम्हाला पूर्णपणे नुकसान भरपाई दिली. आणि ही नुकसान भरपाई दिल्यानंतर त्या मालमत्तेची काही किंमत शिल्लक राहिलेली असते, त्या मालमत्तेचं काही मूल्य शिल्लक राहिलेलं असते, त्या मालमत्तेचं काही अवशेष शिल्लक राहिलेले असतात. त्या शिल्लक राहिलेल्या अवशेषांवरती, शिल्लक राहिलेल्या मालमत्तेवरती विमा कंपनीचा मालकी हक्क काय होतो, प्रस्थापित होतो. असं हे तत्व सांगतं. लक्षात येते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, समजा तुम्ही 5 लाख रुपयाची गाडी खरेदी केली, 5 लाख रुपयाची काय केली, 4 चाकी गाडी खरेदी केली. आणि त्या 5 लाख रुपये किमतीच्या गाडीच्या त्या ठिकाणी तुम्ही 5 लाखाचाच विमा घेतला, 5 लाखाची विमा पॉलिसी घेतली. 4-5 महिने गाडी चांगली चालवली, ड्रायव्हर चांगला होता, सगळं चांगलं होतं. पण दुर्दैवाने येताना त्या ठिकाणी घाटातून गाडी खाली पडली 5 महिन्यानंतर, ठीक नाही. आणि घाटातून गाडी खाली पडली, ड्रायव्हरनं गाडी खाली पडत असताना त्याच्यातून उडी टाकली, त्यामुळे तो वाचला, ठीक नाही. पण गाडी मात्र विद्यार्थी मित्रांनो खोल, अगदी 50-60-80 फूट खाली दरीमध्ये पडली. आणि गाडी दरीमध्ये पडल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ती गाडी टोटल लॉस झाली. म्हणजे आता ती गाडी चालवण्यालायक राहिली नाही. ती गाडी आत्ता चालवण्यालायक राहिलेली नाही किंवा ती परत रस्त्यावरती चालू शकत नाही, अशी झाली, ठीक आहे. मग विमा कंपनी विद्यार्थी मित्रांनो गाडी टोटल लॉस झालेली आहे, त्यामुळं विमा पॉलिसीची जेवढी रक्कम आहे म्हणजे 5 लाख रुपये तेवढी तुम्हाला नुकसान भरपाई देते. काय करते, तेवढी तुम्हाला नुकसान भरपाई देते. पण तुम्हाला पूर्णपणे नुकसान भरपाई दिल्यानंतर म्हणजे विमा पॉलिसीची संपूर्ण रक्कम तुम्हाला दिल्यानंतर दरीमध्ये पडलेली जी भंगार गाडी आहे ती भंगार गाडी विमा कंपनीवरती काढते. आणि ती जी गाडी आहे त्या गाडीवरती विद्यार्थी मित्रांनो आत्ता मालकाचा म्हणजे विमाधारकाचा हक्क राहत नाही. त्याऐवजी त्याच्यावरती कुणाची मालकी प्रस्थापित होते, विमा कंपनीची मालकी प्रस्थापित होते. म्हणजे ती गाडी कुणाच्या ताब्यात जाते, आता विमा कंपनीच्या मालकीची होते. म्हणजे जे भंगार अवशेष शिल्लक राहिलेत त्या शिल्लक राहिलेल्या भंगार अवशेषांवरती त्या ठिकाणी विमा कंपनीचा मालकी हक्क प्रस्थापित होतो. कारण ते अवशेष विमा कंपनी 20, 30, 40, 50 हजाराला भंगारमध्ये त्या ठिकाणी काय करते, निलाव काढून काय करते, त्याची विक्री करू शकते. लक्षात येते. कारण विद्यार्थी मित्रांनो विमा हा नुकसान भरपाई मिळण्यासाठी आहे.
नफा कमवण्यासाठी नाही. नफा कमवण्यासाठी नाही. समजा तुम्ही 5 लाखाची गाडी होती तुमची, बरोबर आहे. गाडी टोटल लॉस झाली, विमा कंपनीनं तुम्हाला 5 लाखाची नुकसान भरपाई दिली. काय दिली? 5 लाखाची नुकसान भरपाई दिली. आणि परत भंगारातली गाडी तुम्ही वरती काढली आणि ती गाडी जवळजवळ 1 लाख रुपयाला विकली, तर तुम्हाला 1 लाख रुपयाचा फायदा झाला, नफा झाला विद्यार्थी मित्रांनो या केसमध्ये. तर विमा घेऊन असा नफा कमवता येत नाही. तर विमा घेऊन आपल्याला फक्त नुकसानीची भरपाई करून घेता येते, आपल्याला नफा कमविता येत नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यासनाचं तत्त्व असं सांगतं की विमा कंपनीनं जर संपूर्ण नुकसान भरपाई दिली, तर जे शिल्लक राहिलेले अवशेष आहेत, शिल्लक राहिलेली जी स्क्रॅप मालमत्ता आहे, जी भंगार मालमत्ता आहे, त्यावरती त्या ठिकाणी विमा कंपनीचा मालकी हक्क प्रस्थापित होतो. म्हणजे त्या मालमत्तेचे मालकी हक्काचं हस्तांतरण हे विमाधारकाकडून विमा कंपनीकडे होते. कोणाकडे होते? विमा कंपनीकडे होते. असं सांगणारं हे जे तत्त्व आहे, त्या तत्त्वाला विद्यार्थी मित्रांनो आपण त्या ठिकाणी काय म्हणतो त्याला आपण प्रत्यासनाचे तत्त्व किंवा अधीनतेचे तत्त्व असं म्हणतो. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या तासामध्ये विम्यासंबंधीच्या 4 तत्त्वांचा काय केलेला अभ्यास केलेला आहे. राहिलेली जी 3 तत्त्व आहेत, त्या राहिलेल्या 3 तत्त्वांचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपण याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. कारण विम्याची एकूण 7 तत्त्व आहेत आणि एकूण 7 तत्त्व जर त्या ठिकाणी तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये किंवा लागोपाठ त्या ठिकाणी जर तुम्हाला पाठवली, तर त्या ठिकाणी थोडंसं तुम्हाला ते जड वाटेल, आहे की नाही. आणि म्हणून पुढची जी 3 तत्त्व आहेत त्या 3 तत्त्वासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ काय करूया त्या ठिकाणी तयार करूयात. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्ही ऐकत चला आणि ऐकून तुम्ही पुस्तकं वाचा, तुम्हाला हा विषय सहजपणे समजेल. बरेच विद्यार्थी व्हिडिओ पाहायला लागलेत, व्हिडिओ ऐकायला लागलेत, आहे की नाही. पण ही संख्या विद्यार्थी मित्रांनो वाढली पाहिजे. ही संख्या काय झाली पाहिजे? वाढली पाहिजे. तुम्ही जेवढे जास्तीत जास्त विद्यार्थी व्हिडिओ ऐकाल, पाहाल, तेवढं जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ तयार करून त्या ठिकाणी मला पाठवायला खूप काय होईल, आनंद होईल. आणि त्यामुळं आपण या व्हिडिओला त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लाईक करा, काय करा, लाईक करा. आणि ह्या माझ्या चॅनललासुद्धा तुम्ही काय करा, सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, की जेणेकरून तुम्हाला अगदी साध्या सोप्या आपल्या भाषेमध्ये तुम्हाला मला विषय समजावून सांगायला आनंद वाटेल.